मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीत। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली, निलेश राणेंची प्रतिक्रिया। वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, असं विधान गायकवाडांनी केलं होतं। वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावर आले होते। त्यांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर। तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंडच आहोत, राजू पाटलांचं उत्तर। काँग्रेस आणि मनसेमधील धुसफूस आणखी वाढली। राजू पाटलांच्या टीकेला सपकाळांचं उत्तर। महाराष्ट्र धर्म कुणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही। राजू पाटलांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर। युतीत मिठाचा खडा पडल्यानंतर कलाकंद करून कसं खायचं हे भाजपला चांगलंच माहिती। महायुतीमधील नगरसेवकांच्या फुटीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या लोकांच्या फोडाफोडीसाठी प्रयत्न सुरू, सपकाळांचं वक्तव्य। सर्व एकाच थाळीचे चट्टेपट्टे, लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू। महापौर युतीचा होणार मग एवढी भांडणं कशासाठी? मनसे नेते राजू पाटलांचा महायुतीवर निशाणा। जगातल्या मोठ्या पक्षाला फोडाफोडी का करावी लागते? राजू पाटलांचा सवाल। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। अमित शहांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत आश्वासन दिल्याचं, सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत एकामेकांविरोधात धुसफूस सुरू। बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? अमित शहा आणि शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। मिंधे मंडळ नाराज झालं म्हणे। मिंधे गटाने जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळतायत। मंत्रिमंडळात मिंधे गटाला चणे फुटाणा इतकेही किंमत नाही। सामनातून शिंदेंच्या सेनेवर खोचक टीका। अमित शहा एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार। चव्हाणांनी माणसं फोडली म्हणून दाद मागायला शिंदे शहांकडे गेले असतील। शिंदे अमित शहा यांच्या भेटीवर सुषमा अंधारेंची खोचक टीका। एनडीएचे महत्त्वाचे नेते म्हणून शिंदेंनी शहांची भेट घेतली। नाराजीच्या बातम्या या फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी। चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। स्थानिक पातळीवर काही लोक शिंदेंचं भाजपात तर काही भाजपचे शिंदेंमध्ये गेले, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमित शहा शिंदेंची भेट ही वरिष्ठ पातळीवरील, आमच्यात कोणतीही टोकाची भूमिका नाही, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। फडणवीस शिंदे यावर निश्चित मार्ग काढतील, महाजनांचं वक्तव्य। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। महायुतीत वितुष्ट येईल असं काम करू नका। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। देशाच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात काय घडलं हे सांगणं म्हणजे विनोद। अमित शहांना राज्यात काय चाललंय हे सगळं माहिती आहे। शिंदेंनी अमित शहांच्या घेतलेल्या भेटीवर अंबादास दानवेंची टीका। नाराजी नाही हे एकनाथ शिंदेंनीही स्पष्ट केलंय। यश बघवत नाही म्हणून महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न। अमित शहा शिंदेंच्या भेटीवर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। गेले 3-4 वर्ष महापालिकेत बाप कोण आहे हेच कळत नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर महापालिकेत काय लुटालूट सुरू आहे हे कळत नाही, ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेंच्या सेनेकडून खबरदारी। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीत मनमानी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप।
नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नसल्याचाही आरोप। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो, उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारणार, अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथराच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी निमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय ही चांगली गोष्ट। पंतप्रधान मोदींवर जनतेनं विश्वास दाखवला। नितीश कुमारांनी केलेल्या कामाला जनतेनं प्रतिसाद दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची रणनीती, महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईत एमवाय समीकरण। पुण्याच्या बावधनमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील 20,000 दस्तांची तपासणी होणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित दुय्यम निबंधकांनी नोंदवलेल्या दस्ताची तपासणी होणार। गेल्या 2 वर्षांमध्ये निलंबित दुय्यम निबंधकांकडून 20,000 दस्तांची नोंदणी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानींची चौकशी सुरू। शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर। व्यवहार झाला नसल्याची शीतल तेजवानीची पोलिसांना माहिती। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। मुंढवा जमीन प्रकरणात एकूण 275 जणांचा समावेश। जमीन प्रकरणात 275 जणांना काही मोबदला दिला आहे का, जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला या दृष्टीने तपास सुरू। जमीन घोटाळ्याच्या चौकशीची शांतता सहज नाही, ती आखलेली रणनीती। आरोपींची चौकशी झाली तर घोटाळ्यांचा पिटारा उघडेल। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांचं ट्विट। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजयसिंह पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। दिग्विजयसिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर राहणार। 18 नोव्हेंबरला चौकशीची नोटीस मिळाल्याचं दिग्विजयसिंह पाटील यांची माहिती। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी स्थापन केलेल्या समितीवर मुठेंना ठेवणं चुकीचं। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांशी संबंध, रवींद्र धंगेकरांचा आरोप। तर निवृत्त न्यायाधीशामार्फत मुंढवा जमीन चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। सरकारी जमीन विकता कशी येते, ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारच दोषी, अंबादास दानवेंचा आरोप। पुण्याच्या कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर, दादासाहेब गायकवाडांनी 16 रुग्णांना रस्त्यावर आणल्याचा आरोप। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाडांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। पुण्यातील 16 रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांचा ससूनच्या अधीक्षकांना फोन। आपल्याकडील रुग्णांना दादासाहेब गायकवाड यांना आपण का सोपवलं, धंगेकरांचा सवाल। तर ससूननं जबाबदारी झटकत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा धंगेकरांचा आरोप। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शौर्यप्रताप पाटील असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव। मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारली। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या। उपमुख्याध्यापकासह 2 शिक्षिकेंविरोधात गुन्हा दाखल। खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र। दिल्लीतील शौर्य पाटीलच्या आत्महत्येबाबत पत्र। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांवर आणि शाळेवर कारवाई करण्याची पत्रातून मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या। राणा जगजितसिंह पाटील यांची ओमराजे निंबाळकरांवर टीका। ओमराजे आरोपी असलेल्या प्रकरणात कोर्टात हिअरिंग का होत नाही, राणा जगजितसिंह पाटील यांचा सवाल। रायगडच्या महाड नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून चेतन पोटफोडे रिंगणात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुदेश कमलकर तर शिंदेच्या सेनेकडून सुनील कावस्कर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात। शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरेंना झालेल्या मारहाणीत माझा काडीमात्र संबंध नाही, मला माळेगावच्या निवडणुकीत
निवडून न येण्यासाठी षडयंत्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप तावरे यांचा आरोप। मंत्री प्रताप सरनाईकांचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द, रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्प रद्द करण्याचे आदेश कोर्टाकडून। एपीएम कॉन्क्रीट प्रकल्पाची पुन्हा तपासणी करण्याची परवानगी। रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकरांमधील वाद पेटणार, रुपाली पाटलांकडून माधवी खंडाळकरांना अब्रू नुकसानीची नोटीस, 10 कोटींची नोटीस नुकसान भरपाईसाठी देण्यासाठी नोटीस पाठवली। अहिल्यानगरच्या नगररचनेच्या अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटेंविरुद्ध नागरिक आक्रमक, सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचा लहामटेंवर आरोप, संतप्त नागरिकांचं लहामटेंविरोधात आंदोलन। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता, जैन मुनी यांनी सरकारला दिलेल्या 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला, जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत भाजपचे पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य, भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांचा राजीनामा, तर रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडेंचा देखील राजीनामा, दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। धुळे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रकाशित, पालिकेचं 19 प्रभागातील मतदार याद्या प्रकाशित, यादींवर हरकत घेण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत, तर 5 डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीत नगरसेवकपदी बिनविरोध, चिखलदरा नगर परिषदेत निवडणुकीत बिनविरोध, काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, शुभेच्छा। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकालपट्टी, पक्षानं हकालपट्टी केल्यानं शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि सागर लुटे यांची हकालपट्टी। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद, मंत्री उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक, रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे, सामंतांची प्रतिक्रिया। शिवसेनेनं पक्षप्रवेश थांबवले नाही तर फडणवीसांकडे तक्रार करणार, हिंगोलीतील पक्षप्रवेशांवर भाजप आमदार मुटकुळेंची प्रतिक्रिया। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत तिरंगी लढत, गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्यांना उमेदवारी, 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्ष पदासाठी मैदानात, मवियाकडून काशीनाथ बोंद्रे तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांविरोधात घोषणाबाजी, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची पटेलांविरुद्ध घोषणाबाजी, अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गभणेंच्या समर्थनात घोषणाबाजी।